पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 7218743131 आणि 7218171221। प्रेम प्रकरणातून होणाऱ्या गुन्ह्याची संख्या अलीकडच्या काळात वाढत असून दिवसागणिक धक्कादायक घटना समोर येत आहेत। अशीच एक घटना मध्य प्रदेशातील भोपाळ इथं घडली असून महाराष्ट्रातील गोंदियातील 33 वर्षीय तरुणीचा खून करण्यात आलाय। डेटिंग ॲपवरून सुरू झालेल्या या प्रेम प्रकरणाचा शेवट अत्यंत भयानक झाला असून विवाहित प्रियकरानं प्रियसीचा गळा दाबून खून केला। तसंच नंतर तिचा मृतदेह एका लोखंडी बॉक्समध्ये बंद करून सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला। स्थानिक पोलिसांनी अवघ्या 24 तासात या प्रकरणाचा उलगडा केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणीचं नाव सिया असं असून ती 33 वर्षाची होती। तिचा पूर्व इतिहास वादग्रस्त असल्याचं दिसत आहे, कारण याआधी तिचं 3दा लग्न झालं होतं। ती महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये वादग्रस्त वास्तव्यास होती। त्यानंतर तिची ओळख भोपाळमध्ये राहणाऱ्या समीर नावाच्या व्यक्तीशी एका डेटिंग ॲपवर झाली आणि नंतर इंस्टाग्रामवर त्यांचे नियमित बोलणं होऊ लागलं। या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतर समीरच्या प्रेमात सियानं आपले घरदार सोडलं आणि ती भोपाळला आली। मात्र भोपाळला आल्यानंतर नवी माहिती उघड झाली आहे। समीर हा विवाहित असल्याचं सियाच्या लक्षात आलं। तसंच त्याला 2 मुलेही आहेत। मात्र हे समजल्यानंतरही सिया ही समीरवर चौथ्यांदा लग्न करण्यासाठी दबाव टाकून समीरनं लग्नास नकार देताच सियानं त्याच्याकडे 5 लाखांची मागणी केली। तसंच पैसे न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही दिली। लग्नासाठीचा दबाव आणि पैशासाठी होणाऱ्या ब्लॅकमेलिंगमुळे समीर आणि सिया यांच्यात मोठा वाद झाला। रागाच्या भरात समीरनं सियाचा गळा दाबून खून केला। हा गुन्हा लपवण्यासाठी समीरनं आपली आई, भाऊ आणि बहिणीची मदत घेतली। या सगळ्यांनी मिळून सियाचा मृतदेह एका लोखंडी पेटीत बंद केला आणि त्यानंतर हा मृतदेह जवळच्या एका रिकाम्या प्लॉटमधील सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला। मात्र गुरुवारी जवळ खेळणाऱ्या मुलांना टँकमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी समीरसह त्याला मदत करणाऱ्या कुटुंबियांनाही ताब्यात घेतलं असून पुढील तपास केला जात आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।